विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण GG 220 अ जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल यामधील चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान या चॅप्टरविषयी आपण चर्चा करत आहोत। मागील तासिकेला आपण महाराष्ट्राचे हवामान याविषयी, महाराष्ट्राचे सर्वसामान्य विभाग, महाराष्ट्राच्या अनेक भागातील तापमानाचे वितरण, हवेची आर्द्रता, विविध तापमान कक्षामधील फरक वगैरे अनेक हवामान घटकांच्या आधारे महाराष्ट्राच्या हवामान विभाग पाडलेले आहेत हे आपण बघितलं। त्यामध्ये कोणकोणत्या विभागाचा कोणकोणत्या बाबतीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे तापमान आढळते, कोणकोणत्या प्रकारची त्या ठिकाणी असणारी परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टींचा विषयी मागील तासिकेला अभ्यास केला। यामध्ये कोकणाचे सागरी समहवामान, कोकण किनारपट्टीचे सागरी समहवामान आहे, त्या हवामानावर अरबी समुद्राचा स्पष्ट प्रभाव पडतो। या अरुंद आणि चिंचोळ्या किनारपट्टीवर खारे वारे व मतले वारे याचा परिणाम होऊन दैनिक कमाल किंवा किमान तापमानामध्ये जेमतेम 5 ते 10 अंश सेल्सिअसचा फरक पडतो, हे मागील तासिकेला बघितलं। त्याचबरोबर सह्याद्रीचे हवामान, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टी समांतर असलेला सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या हवामानाबरोबर मोठा परिणाम करतो हे आपण बघितलं। त्यानंतर या पर्वतमय भागाचे दोन विभाग पाडले। एक पहिला पाडला तो सातपुडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपूड पर्वताच्या रांगावर हे हवामान आढळते। त्याचबरोबर गाविलगंड टेकड्यावरती थंड हवामान आहे, हे आपण मागील तासिकेला बघितलं। या ठिकाणी या टेकड्यावर उष्ण वारे वाहत नसल्याने त्या ठिकाणी हवा आल्हाददायक असते, हेही आपण मागील तासिकेला बघितलं। त्यानंतर मावळ प्रांत सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर लगेचच पूर्वेकडे 20 ते 30 किलोमीटर रुंदीचा जो पट्टा आढळतो आणि हा जो पट्टा याला संक्रमण अवस्थेतील हवामान या ठिकाणी आढळते। म्हणजे प्रदेशातील उंचीमुळे वार्षिक सरासरी तापमान जरी कमी असले तरी खंडीय वैशिष्ट्यांमुळे वार्षिक तापमान कक्षा जास्त आहे, हे उन्हाळे आल्हाददायक असतात, पाऊस मध्यम स्वरूपाचा पडतो, हे आपण मागील तासिकेला बघितलं। आपण महाराष्ट्राचे हवामान बघत असताना महाराष्ट्रातल्या या सर्वसामान्य विभागांकडे अतिशय व्यवस्थितपणे बघणं महत्त्वाचं गरज आहे। म्हणजे महाराष्ट्राचे हवामानाचे सर्वसामान्य विभाग आपण बघितले की महाराष्ट्रातील असणारे तापमान असेल, हवेची आर्द्रता असेल, विविध तापमान कक्षामधील फरक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे घटक असतील, या घटकांच्या आधारे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारे वेगवेगळ्या हवामानाच्या आधारे आपण या ठिकाणी विभाग पाडण्यात आले आहेत। हे विभागवार कसे आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हवामानाचे सर्वसामान्य विभाग बघत असताना आपण बघितलं गेलं पाहिजे की महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानाचे वितरण, हवेची आर्द्रता, विविध तापमान कक्षामधील फरक वगैरे अनेक हवामान घटकांच्या नोंदींच्या आधारे महाराष्ट्राचे हवामानाचे विभाग पाडलेले आहेत। म्हणजे त्यात कोकणचे सागरी हवामान, त्यानंतर सह्याद्रीचे हवामान, त्यानंतर पठारावरील कोरडे हवामान, त्यानंतर पुढचा जो हवामानाचा विभाग पडला तो तापी खोऱ्यामधील हवामान, त्यानंतर पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दरीतील हवामान आणि शेवटचा प्रकार पूर्व विदर्भाचे विभागाचे किंवा वर्धा पैनगंगा खोऱ्यामधील हवामान, असे एकूण 6 हवामानाचे सर्वसामान्य विभाग आपण बघितले। त्यामधील मागील तासिकेला आपण कोकणाचे सागरी समहवामान व सह्याद्रीचे हवामान या दोन सर्वसामान्य विभागांपैकी आपण त्यांची सविस्तर चर्चा मागील तासिकेला केली आहे। आजच्या तासिकेला आपण पठारावरील कोरडे हवामान, त्यानंतर तापी खोऱ्यातील हवामान, पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दऱ्यातील हवामान किंवा शेवटचा पूर्व विदर्भ विभागाचे किंवा वर्धा पैनगंगा खोऱ्यामधील हवामान याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यानंतर पहिल्यांदा आपण बघूया की पठारावरील कोरडे हवामान म्हणजे नेमकं काय, की पठारावरील कोरडे हवामान की पठारावर कोरड्या स्वरूपाचं हवामान या ठिकाणी आढळतं। म्हणजे हवामान आढळत असताना म्हणजे सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वार्षिक पर्जन्य किती पडतं। आता वार्षिक पर्जन्य हे 75 सेंटीमीटरच्या आसपास असणाऱ्या प्रदेशाला पठारावरील कोरडे हवामान असं आपण या ठिकाणी म्हणतो किंवा अशा प्रकारे या ठिकाणी कोरड्या प्रकारचंच हवामान आपल्याला आढळतं। म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला की सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर या ठिकाणी फक्त 75 सेंटीमीटरच पाऊस पडतो आणि 75 सेंटीमीटर पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या या प्रदेशामध्ये किंवा या असणाऱ्या पठारावर कोरड्या स्वरूपाचं हवामान आपल्याला बघावयास मिळत असतं। प्रामुख्याने याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी असणाऱ्या नद्यांचा कोणत्या नद्यांचा या ठिकाणी खोऱ्यांचा समावेश होतो, त्यामध्ये गोदावरी असेल, भीमा असेल
आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांचाही प्रदेश या पठारावरील कोरड्या हवामानामध्ये येतो असं आपण या ठिकाणी नमूद करूया। त्यानंतर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे गेलो तर 60 ते 80 किलोमीटर अंतर गेल्यावर या ठिकाणी ही कोरड्या स्वरूपाचं हवामान आपल्याला आढळून येईल। म्हणजेच 60 ते 80 किलोमीटर पूर्वेकडे जायचं, पश्चिम घाट सोडल्यानंतर 60 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान असणारं जे कोरड्या प्रकारचं हवामान आपल्याला या ठिकाणी जाणवेल। त्यानंतर तापी नदीच्या खोऱ्यातही तापी नदीच्या खोऱ्यात त्या दक्षिण बाजूला तर कोरड्या प्रकारचे हवामान आपल्याला त्या ठिकाणी आढळते। त्यानंतर उन्हाळे थोडेसे उबदार असतात, उष्ण असतात, त्यामुळे जवळपास जर आपण विचार केला तापमानाचा तर 38 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान या ठिकाणी आढळून येते। त्यानंतर हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानही त्या ठिकाणी आढळते असं आपल्याला नमूद करता येईल। म्हणजेच बऱ्याच वेळेस असे या गोष्टी होत असतात की बऱ्याच काळापर्यंत आकाश आभाराच्छादित असते, तापमान कमी असते, पण अर्थात पाऊस मात्र सहसा पडत नाही। त्यानंतर सापेक्ष आर्द्रताही कमी असते, पाऊस जरी कमी असला तरी पावसाचे जास्त आणि पिके काढता येतात, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या पठारावर आपण असं म्हणतो की अभ्राच्छादित असं किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश असं या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे अवकाशामध्ये मोठ्या प्रमाणात आकाशामध्ये ढग असतात, पण ढगामधून पाऊस कमी स्वरूपात पडतो आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जरी पाऊस कमी असला तरी याचे पावसाचे दिवस जास्त असतात, पण पाऊस त्या दिवसाच्या मानाने त्या प्रमाणात पडत नाहीत। आणि या सर्वांचा फायदा म्हणजे या ठिकाणी असणारे पिके ही जोमदार असतात किंवा या ठिकाणी येणारी शेती ही अति उत्कृष्ट प्रकारचे होते, कारण तिला पाहिजे असतात तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस मिळत असतो। आणि यामुळे या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये येणारी शेती सुजलाम सुफलाम आहे असं म्हणावं लागेल। याच पावसाचा उपयोग करून काही प्रमाणामध्ये काही सुरुवातीच्या खरीप पिकांना किंवा रब्बी पिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो, किंवा नद्यांच्या खोऱ्यामध्ये पूर्व भागामध्ये असेल किंवा पावसाचे हळूहळू प्रमाण वाढत जाते असंही आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे नद्यांच्या खोऱ्यांच्या पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भाकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी असणाऱ्या पावसाचं प्रमाण हळूहळू वाढलेलं आहे आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल। पुढे आपल्याला म्हणावं लागेल की या पठारावरील कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, तर या जिल्ह्यांमध्ये येतो अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा साधारणतः 25 ते 50 सेंटीमीटर पावसाचा विभाग या ठिकाणी समाविष्ट होतो। आता हा विभाग जर आपण म्हणलो तर अहमदनगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा ज्या ठिकाणी 25 ते 50 सेंटीमीटरचाच पाऊस पडतो असा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी हा प्रदेश या जिल्ह्यांचा मोडला जातो। म्हणजेच हा जर आपण विभाग बघितला तर अवर्षणग्रस्त किंवा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो, कारण या ठिकाणी असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी अनिश्चित स्वरूपाचा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, म्हणून या पट्ट्यातील पिके कायम धोक्यात असतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोक्यात का असतात की या ठिकाणी पडणारा पाऊस हा अनिश्चित, अनियमित आणि कधीही पडू शकतो, या गोष्टीची या त्या ठिकाणी असणाऱ्या पावसाची वैशिष्ट्ये आहे। आणि पावसाची वैशिष्ट्य असल्यामुळे या ठिकाणी असणारी पट्ट्यामधली असणारी पिके ही कायम धोक्यात असतात। त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल, लोकांना पाणी पुरवठ्याच्या सोयी असेल, याचबरोबर अनेक अडचणीही त्या ठिकाणी निर्माण होत असतात। यांचे आर्थिक जीवन नाजूक असते। म्हणजेच असं जर आपण विचार केला की काही आकडेवारी बघितली तर म्हणजे महाराष्ट्रातील हवामानाच्या या प्रदेशामधील असणारे वेगवेगळे शहर असतील, या शहरांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, जर या ठिकाणी असणारी पठारावरील दैनिक कमाल सरासरी तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे। सोलापूरला जर सुमारे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे, तर दैनिक कमाल सरासरी तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा आहे। म्हणजे जर आपण असाही विचार केला तर वार्षिक तापमान कक्षा ही 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या पर्यंत आढळते। म्हणजे सर्वात जास्त जर आपण असा विचार केला तापमान कक्षा ही नगरला 16 अंश सेल्सिअस आहे। पठारावरील उन्हाळ्यातील सर्वात जास्त तापमान तसेच हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान 47 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे। तर हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद सोलापूर, मिरज या भागामध्ये 6 अंश सेल्सिअसच्या आसपास झाली आहे, तर नगर असेल, पुणे असेल या भागामध्ये 2च्या आसपास दरम्यान आढळते। म्हणजे पठारावरील हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान मालेगाव शहराचे म्हणजे -0.06 असे झाल्याचे आढळते। म्हणजे पावसाचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी 6 ते 7 सेंटीमीटरच्या दरम्यान आढळते। म्हणजे अशा प्रकारे ह्या ठिकाणी पठारावरील कोरड्या हवामानाचा आणि असणारे ह्या शहरांचा असून आपल्याला असंही म्हणता येईल की ह्या ठिकाणी असणारे कोरड्या स्वरूपाचं हवामान आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळतं किंवा आढळतं। यानंतर भाग बघायचा आहे किंवा पुढचा जो पॉईंट आहे त्याला म्हणायचं मराठवाड्याचे हवामान।
आता मराठवाड्याचे हवामान बघत असताना आपल्याला काही गोष्टीही महत्त्वाच्या आहेत की पठाराच्या सर्व भागात जवळजवळ कोणकोणता प्रदेश या ठिकाणी समाविष्ट होतो, त्यामध्ये मराठवाडा, नगर जिल्हा, पूर्व भाग व सोलापूर जिल्हा यांचा समावेश या ठिकाणी या विभागामध्ये होतो। या भागात पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाते आणि ते पाऊस ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पडतो। असा या मराठवाडा विभागाचा एक थोडासा मागोवा आपण या ठिकाणी घेतला आहे आणि थोडक्यात मराठवाड्याचे हवामान कसं आहे आणि तोच मराठवाड्याचा हवामानाचा प्रदेश हाच पठारी प्रदेशाचाच एक भाग आहे असे आपण या ठिकाणी नमूद करू। त्या तापी खोऱ्यातील हवामान, आता तापी खोऱ्यातील हवामान बघत असताना आपण त्याला किनारपट्टीचे मैदान किंवा पठारावरील खंडांतर्गत हवामानाच्या दरम्यानचा संक्रमण हवामान असून हा भिन्न स्वरूपाचे आहेत हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। म्हणजे किनारपट्टीचं मैदान असेल आणि पठारावरील खंडांतर्गत हवामानाच्या दरम्यानचा प्रदेश असेल, यामुळे हा संक्रमणाचा प्रदेश असे किंवा संक्रमण असून या ठिकाणी भिन्न स्वरूपाचे हवामान आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं। आणि अशा प्रकारे काही ठिकाणी उन्हाळे अतिशय कडक असतात किंवा अकोला, अमरावती असेल शहरामध्ये दैनिक कमाल सरासरी तापमान हे 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असते, तर किमान सरासरी तापमान हे 20 अंश सेल्सिअसच्या आसपास आढळून आले आहेत। याचबरोबर या ठिकाणी असणारी वार्षिक तापमान सरासरी कक्षा ही 14 अंश ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आढळते। म्हणजेच वार्षिक पावसाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर वार्षिक पावसाचे प्रमाण हे पश्चिमेला 100 सेंटीमीटर असते तर पूर्वेला 90 सेंटीमीटरच्या आसपास असते। जर आपण ह्या धुळे जिल्ह्याचं या ठिकाणी जर उदाहरण बघितलं तर वार्षिक पर्जन्य हे 80 सेंटीमीटर आहेत। म्हणजे हा पाऊस प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच या प्रदेशात होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। म्हणजे तापी खोऱ्यामध्ये असणाऱ्या हवामानाची परिस्थिती किंवा तापी खोऱ्यामध्ये असणारा दैनिक सरासरी कमाल तापमान आणि किमान सरासरी तापमान याचबरोबर या ठिकाणी असणारी वार्षिक तापमान कक्षा व या ठिकाणी असणारे वार्षिक पर्जन्य याचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल। म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या तापी खोऱ्यामधील हवामान या ठिकाणचं आपल्याला समजलंय। पुढचा प्रकार आहे त्या पुढच्या प्रकाराला आपण म्हणतोय पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दरीतील किंवा वऱ्हाडचे हवामान असंही आपल्याला म्हणा ठीक आहे। वऱ्हाड याचा अर्थ विदर्भ। आता या गोष्टी बघत असताना आपण पूर्व विभागापेक्षा पश्चिम विभाग हा तो थोडासा कोरडा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी उन्हाळे उष्ण असतात, हिवाळे थंड असतात आणि या ठिकाणी असणारी वार्षिक तापमान कक्षा 13 अंश ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आढळते। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पावसाचे प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असणारे वितरण चांगले स्वरूपात झालेले आहेत असंही आपल्याला म्हणता येईल। म्हणजे या सर्वांच्या गोष्टी पावसाचे मध्यम स्वरूपाचे असल्यामुळे व त्याचे डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचे वितरण चांगले झाल्यामुळे त्याचा परिणाम त्या ठिकाणी असणारे खरीप स्वरूपाची पिके असतील किंवा रब्बी स्वरूपाचे पिके असतील या दोन्ही पिकांना त्याचा नक्कीच फायदा होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। किंवा त्याचबरोबर असंही आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी असणाऱ्या या दोन्ही पिकांना होतो आणि यानंतर या ठिकाणी आर्द्रतेचे सरासरी जर आपण प्रमाण विचार केला तर या ठिकाणी 50% जास्त खाली या ठिकाणी कमी असते। म्हणजे 50% या ठिकाणी आर्द्रता ही आपल्याला कमी बघावयास मिळत असते। म्हणजे अशा प्रकारे या पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दरीतील किंवा वऱ्हाडचे हवामान बघत असताना आपल्याला या ठिकाणी या गोष्टी अनुभवास मिळतात किंवा बघावयास मिळत असतात। म्हणजे अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा हा एक सर्वसामान्य विभाग आपल्याला या ठिकाणी बघता येईल की या ठिकाणी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी असल्यामुळे या ठिकाणी ह्याला एक हवामानाचा प्रदेश निर्माण झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी एप्रिलमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर हे सरासरी प्रमाण हे आर्द्रतेचे प्रमाण जर आपण बघितलं ते 50% पोहोचून तर एप्रिलमध्ये उन्हाळा असतो आणि 20%पर्यंतही खाली आलेला असं आपल्याला दिसून येते किंवा नोंद झाली आहे। पुढे जाणार आहोत की पुढचा जो प्रकार आहे पूर्व विदर्भाचे विभागाचे किंवा वर्धा वैनगंगा खोऱ्यातील हवामान। आता शेवटचा जो प्रकार आहे की हा सर्वसामान्य विभाग किंवा हवामानाचा हा सर्वसामान्य विभाग आहे असं आपल्याला म्हणता येईल। यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो बघा, यामध्ये प्रामुख्याने भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो। आता या जिल्ह्यांमध्ये काय होते तर या बघा या पठारापेक्षा येथील असणारे तापमान असेल पावसामध्ये बराच फरक आहे। येथील तापमान देखील जास्त असते, त्या ठिकाणी जास्त असते, त्या ठिकाणी बराचसा सकल स्वरूपाचा असल्यामुळे
हवामानदृष्ट्या जर आपण या ठिकाणी विचार केला तर बंगालच्या उपसागरावर हवेचाही परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये घडत असतात. म्हणजे जरी हा एकदम भूखंडीय प्रकार असला, भूखंडीय असला तरी या ठिकाणी असणाऱ्या जवळच बंगालच्या उपसागरावरील हवेचा परिणाम या भागात पावसावर किंवा या असणाऱ्या हवामानावर झालेला आपल्याला दिसून येतो. किंवा त्याही पुढे आपण जर गेलो तर मान्सूनच्या दिवसामध्ये या ठिकाणी बरीच थंडी असते किंवा या उन्हाळ्यामध्ये रात्रीचे तापमान बरेच खाली येते. म्हणजे सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, या बरेच महिने हे उकाड्याचे असतात. परंतु असं बऱ्याच वेळेस होतं की जेथे पाऊस देखील जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अधूनमधून गारांचा पाऊस देखील या ठिकाणी पडलेला आपल्याला आढळून आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या गोष्टी झाल्यामुळे किंवा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि हवामानात बदल झाल्यामुळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अधूनमधून गारांचा पाऊस होतो. यामुळे या ठिकाणी असणारी शेती असेल, या ठिकाणी असणाऱ्या शेतीमध्ये असणारे पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला दिसून आलं आहे. म्हणजेच या ठिकाणी असणारे ह्या गोष्टीत या भागांचे पावसाचं प्रमाण जर आपण बघितलं तर 120 ते 150 सेंटीमीटर असून हा प्रामुख्याने हा पडणारा जो पाऊस असतो, हा पडणारा पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच पडतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे आपण असाही विचार करतो की या ठिकाणी असणारा पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यातच पडतो असे आपण या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. किंवा या ठिकाणी असणाऱ्या पाऊस आणि पावसाच्या दिवसाची भरपूर संख्या यामुळे वनस्पतींचे विपुल वितरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणावर असणारे या वनस्पती असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या पावसाचं प्रमाण असेल, या गोष्टी यावरून आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी पूर्व विदर्भ विभागाचे किंवा वर्धा वैनगंगा खोऱ्यावरती असणारे हवामान कसं आहे ह्याचा आपण या ठिकाणी मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी असणारे पूर्व विदर्भ असेल किंवा वऱ्हाडचं हवामान असेल किंवा तापी खोऱ्यामधील हवामान या ठिकाणी आपण बघितलं. अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रामधील असणाऱ्या महाराष्ट्राचे सर्वसामान्य विभाग यामधील काही विभागांचा आज आपण तपशीलवार चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानाचे वितरण, हवेची आर्द्रता, विविध तापमानामधील फरक वगैरे अनेक हवामान घटकांच्या नोंदींच्या आधारे महाराष्ट्राचे हवामानाचे विभाग आपण पाडले. त्यामध्ये आज आपण बघितले की पठारावरील कोरडे हवामान, सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर वार्षिक पर्जन्य 75 सेंटीमीटर असणाऱ्या या प्रदेशाला पठारावरील कोरडे हवामान आढळते, हेही आपण बघितलं. यामध्ये कोणकोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश होतो तेही बघितलं. त्यानंतर पुढे आपण अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे काय ही गोष्ट बघितली. त्यानंतर मराठवाड्याचे हवामान म्हणजे काय आणि मराठवाड्याचे हवामान बघत असताना मराठवाड्यातील पूर्व भागातील जवळजवळ संपूर्ण मराठवाड्याचा तसेच नगर जिल्ह्याचा भाग आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग येतो हे आपण बघितलं. त्यानंतर तापी खोऱ्यामधील असणारं हवामान असेल, तापी खोऱ्यामधील हवामानाचा अभ्यास करत असताना किनारपट्टीचे मैदान असेल, पठारावरील खंडांतर्गत हवामानाच्या दरम्यानचा संक्रमण हवामान असून ते भिन्न स्वरूपाचे असं हेही आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर पुढचा जो प्रकार बघितला आपण त्या ठिकाणी पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दरीतील वऱ्हाडचे हवामान पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विभाग कोरडा आहे. या ठिकाणी उन्हाळे उष्ण आणि हिवाळे थंड असतात हे आपण या आजच्या तासिकेला बघितलं आहे. म्हणजे पूर्व विदर्भाचे विभागाचे किंवा वर्धा वैनगंगा खोऱ्यामधील असणारे हवामान यामध्ये असणारे कोणकोणते जिल्हे येतात, कोणकोणत्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी समावेश होतो आणि त्या ठिकाणी असणारं रात्रीचे तापमान असेल किंवा दैनिक तापमान, कमाल किमान तापमान कक्षा असेल किंवा वार्षिक तापमान कक्षा यामध्ये कोणता बदल आहे तेही आपण बघितलं. त्या ठिकाणी असणारे ह्या भरपूर पाऊस किंवा पावसाच्या दिवसाची भरपूर संख्या यामुळे असणारे ह्या प्रदेशामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात वनस्पतींचे वितरण आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याविषयी आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात प्रश्न थोडासा जरी निर्माण झाला असेल किंवा शंका निर्माण झाली असेल तर या ठिकाणी माझा ईमेल ID दिला आहे, या ठिकाणी आपण ईमेल करू शकता. धन्यवाद. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण असं बघणार आहोत की महाराष्ट्राचे त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्राचे हवामानाचे विभाग कसे पाडलेले आहेत ते आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.